नमस्कार, SK किचनमध्ये आज आपण नवरात्र स्पेशल साबुदाणा खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। आता आपण साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा आपण हाताने न धुता एका काट्या चमच्याच्या साहाय्याने धुवून घ्यायचा आहे। आता यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आणि असा शाबू आपण धुतल्यामुळे आपल्या शाबूला जास्त जो स्टार्च असतो तो निघून जातो। हे जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत चांगलं धुवून घ्यायचं आहे। आता आपण या भिजवण्यासाठी यामध्ये शाबू बुडेल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हा शाबू 5 ते 6 तास आपण चांगला भिजवून घेणार आहोत। आता खिचडीसाठी लागणारे साहित्य इथं आपण भिजवून घेतलेला शाबू, त्यासाठी अर्धा वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूट, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, चवीपुरतं मीठ, 1 चमचा साखर, 1 मोठा बटाटा कट करून घेणार आहोत, साल काढायची। जर तुम्हाला उकडलेला बटाटा टाकायचा असेल ते देखील तुम्ही टाकू शकता। हे अशा प्रकारे आपण बटाटा कट करून घ्यायचा आहे, जास्त मोठाही नाही आणि जास्त लहानही नाही। आता आपण एका कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल टाकलं आहे। यामध्ये हिरवी मिरची चांगली भाजून घ्यायची आहे आणि जो कट केलेला बटाटा तो देखील चांगला भाजून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता थोडं मीठ टाकल्यामुळे आपल्या बटाट्याला टेस्ट खूप छान येते। चांगला मिक्स करून घ्यायचा। आपण हा बटाटा 5 मिनिटं चांगला वाफवून घेणार आहोत। त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे। अधूनमधून चेक करत राहायचं, नाही तर आपला बटाटा खालून करपून जातो। गॅस हा मीडियमच ठेवायचा, फुल ठेवायचा नाही। मीडियम गॅसवर आपला बटाटा चांगला वाफलतो। 1-2-3 वेळा अधूनमधून चेक करायचा। हे पहा, अशा प्रकारे आता आपला थोडासा बटाटा शिजायचा कमी आहे। आता आपण याच्यावरती परत झाकण ठेवून 1-2 मिनिटं बटाटा चांगला शिजवून घेणार आहोत। चांगला मिक्स करून घ्यायचा। गॅस हा मीडियमच ठेवा, फुल ठेवू नका, इथं एक साईडून आपला बटाटा करपतो। आता चांगला शिजला आहे बटाटा आपला। आता यामध्ये भिजवलेला शाबू टाकून घेऊया। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि जी साखर घेतली आहे ते टाकून घेऊया। साखर टाकल्यामुळे आपली खिचडी दिवसभर मऊ राहते आणि खिचडीला हलकीशी गोड चव देखील येते, त्यामुळे साखर आवर्जून टाका। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर शाबू आपण असाच मिक्स करायचा। मिक्स करून झाल्यानंतर जे शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं आहे, हलकंसं कूट मोठंच ठेवायचं, जास्त बारीक करायचं नाही। जास्त बारीक केलं तर आपली खिचडी चिकट होते। कूट टाकून चांगली परतवून घ्यायची आहे। हे पहा, अशा प्रकारे आता आपण ह्या खिचडीवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे। अशी केल्यामुळे आपली खिचडी पटकन वाफवली जाते। एका मिनिट नंतर अशा प्रकारे काही दिसत आहे। पुन्हा मिक्स करून घ्यायची। आपली खिचडी चांगली वाफवली तरच टेस्टला छान लागते, त्यामुळे चांगली मिक्स करून गॅस मीडियम गॅसवरच वाफवून घ्यायची आहे। हे बघा किती मस्त झाली आहे। अशा प्रकारे आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे। जर ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटू आपण अक्षरच नवीन